नमस्कार, मी शुभमराज. तारा न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. नेत्रदीपक, विद्युत रोषणाई आणि रथमार्गावरती काढलेल्या सुंदर रांगोळ्या, प्रसन्न आणि उत्साहाचं वातावरण, विविध धार्मिक कार्यक्रम, ढोल ताशा आणि ध्वजपथक, प्रत्येक वळणावर प्रत्येक चौकामध्ये बसवलेली श्री अंबाबाई देवीची मूर्ती, फुलांचा सडा आणि उच्चांकी गर्दी, अंबा माता की जयचा अखंड जयघोष, पोलीस बँडची धून, फुलांचा वर्षाव आणि भाविकांच्या अलोट गर्दीत बुधवारी रात्री करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा रथोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. खरं तर संध्याकाळी काही वेळ मोठा पाऊस पडलेला असतानाही कोल्हापूरकर हा सोहळा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने श्री अंबाबाई मंदिर परिसरामध्ये उपस्थित होते. रात्री उशिरापर्यंत अंबाबाई मंदिर सुरू ठेवण्यात आलं होतं आणि या रथाचं पूजन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते झालं. त्यानंतर मंदिराच्या महाद्वार रोडकडील पश्चिम दरवाजातून श्री अंबाबाईच्या रथोत्सवाला प्रारंभ झाला. रथाचे पूजन व तोफेच्या सलामीनंतर हा सोहळा सुरू झाला. श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट तर्फे महाद्वार चौक ते ज्योतिबा रोड चौक येथे विद्युत रोषणाई व भव्य आतषबाजी करण्यात आली. रथोत्सव मार्गावर भाविकांनी भव्य अशा रंगीबेरंगी रांगोळ्यांचा सुरेख गालिचा घातला होता. रथामुळे मानकरी व मागे देवीची स्तुती करणारे मंत्रोच्चार व भक्तिगीतांनी वातावरण भक्तिमय बनले होते. रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या भाविकांनी श्री अंबा माता की जयचा गजर करत फुलांचा वर्षाव केला. अतिशय देखण्या लाकडी रथात श्री अंबाबाईची उत्सव मूर्ती विराजमान झाली. अबालवृद्ध, महिला, युवक युवती तिचे दर्शन घेतले. महाद्वार रोड, गुजरी भवानी मंडप, गुरु महाराज वाडा, बालगोपाल तालीम, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर मार्गे पुन्हा महाद्वारात येऊन रथोत्सवाची सांगता झाली. रथोत्सव आणि रांगोळ्यांचा फोटो टिपण्यासाठी अनेकांचे मोबाईल सरसावले होते.